डोंबिवली एमआयडीसी मध्ये पुन्हा भीषण स्फोट। याआधी 2016 मध्ये स्फोट झाले। डोंबिवली एमआयडीसी मधल्या स्फोटाने परिसर हादरला। आग दुर्घटनेत 6 कामगारांचा मृत्यू। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती। डोंबिवलीतील कंपनीत स्फोट, 35 कामगार जखमी झाल्याची प्राथमिक माहिती। डोंबिवली एमआयडीसी फेज 2 मधील अमुदान केमिकल कंपनीमध्ये स्फोट। याआधी प्रोबेस कंपनीत असाच भीषण स्फोट झालेला। डोंबिवलीतल्या एमआयडीसी स्फोटामुळे अनेक इमारतींच्या आजूबाजूच्या काचा फुटल्याची माहिती। काही किलोमीटर दूरपर्यंतच्या इमारतींना जाणवली कंपनं, अनेकांचं नुकसान। डोंबिवलीमध्ये आग धुमसतीच, परिसरात धुराचे मोठे लोट। बॉयलरमध्ये स्फोट झाल्याची माहिती। डोंबिवलीतल्या घटनेसंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांशी बोलणं झालं असून रेस्क्यू टीम काम करतेय। मुख्यमंत्र्यांची माहिती। स्फोट झालेल्या कंपनीत मेथाइल इथिल केटॉन पेरॉक्साइड, ॲल्युमिनियम आयसोप्रोपोक्साइड, ऑर्गॅनिक पेरॉक्साइड बनवलं जात होतं। याचा वापर प्लास्टिक बनवण्यासाठी केला जातो। डोंबिवलीत झालेल्या स्फोटामुळे परिसरात हॉटेलचं छत कोसळलं। लोक जेवत असताना 25 ते 30 जणांना गंभीर दुखापत। आग दुर्घटनेची चौकशी करून कडक कारवाई करणार, मंत्री उदय सामंत यांचं आश्वासन। डोंबिवलीत झालेल्या स्फोटाची श्रीकांत शिंदेंकडून पाहणी। आग आटोक्यात येण्यास संध्याकाळ होणार, श्रीकांत शिंदेंची माहिती। डोंबिवलीत स्फोट झालेल्या ठिकाणच्या केमिकल कंपन्या स्थलांतरित करण्यात येणार। स्फोटानंतर श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया। डोंबिवली एमआयडीसी कंपनीमध्ये स्फोट। आमदार राजू पाटील यांच्याकडून घटनास्थळाची पाहणी। डोंबिवली एमआयडीसीतील अमुदान केमिकल कंपनीत बॉयलरचा स्फोट झाल्याची घटना दुःखद। जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, देवेंद्र फडणवीस यांचं ट्विट। सुरक्षेसंदर्भात सरकार गंभीर नाही, याआधी अशाच घटना घडलेल्या होत्या। डोंबिवली स्फोट प्रकरणी सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। अमुदान कंपनीत मोठ्या प्रमाणात केमिकलचा साठा ठेवला होता आणि त्याचं योग्यरित्या निरीक्षण होत नव्हतं। अमुदान कंपनीच्या शेजारी असलेल्या कंपनीचे मालक डॉक्टर शेवडे यांचा आरोप। वारंवार असे अपघात होत आहेत। औद्योगिक धोरणाबाबत सरकारचं दुर्लक्ष, डोंबिवली प्रकरणी अंबादास दानवेंचा आरोप। डोंबिवली एमआयडीसी स्फोटामध्ये जखमी असलेले नागरिक एम्स हॉस्पिटलमध्ये दाखल, जखमींवर उपचार सुरू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।